आता बातमी छत्तीस जिल्ह्यांची। पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आहेत। दुपारी 4 वाजता ते इंडिया मेरीटाईम वीक 2025 अंतर्गत आयोजित मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हला संबोधित करणार आहेत। तसंच ग्लोबल मेरीटाईम सीईओ फोरमचे अध्यक्षस्थान सुद्धा ते भूषवणार आहेत। हा कार्यक्रम गोरेगाव इथल्या नेस्को एक्झिबिशन सेंटर इथं होणार आहे। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये माजी नगरसेवकांच्या मतांचा आदर राखत त्यांच्या पसंतीचा उमेदवार देण्याचा विचार सुरू आहे। यामुळे पक्षात नवे आणि जुने कार्यकर्ते यांचा समन्वय राखून उद्धव सेनेचे किमान 70% नवे चेहरे उमेदवार असतील। त्याकरता दोन्ही पक्षाचे नेते रणनीती आखत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साप्ताहिक बैठक पार पडली। यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पक्ष बळकटीकरण तसंच राज्यातील अवकाळी पावसाच्या परिस्थितीच्या संदर्भात सविस्तर चर्चा झाली। शेतकऱ्यांचे प्रश्न, जनतेच्या अपेक्षा आणि पक्ष संघटन या सगळ्या बाबींवर तसंच आवश्यक त्या सूचना देत मार्गदर्शन करण्यात आलं। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकरता बच्चू कडू यांनी महाएल्गार ट्रॅक्टर मोर्चा काढलाय। पंजाबच्या धर्तीवर आंदोलन करणार, वर्षभर इथेच बसायची तयारी असल्याचं कडू म्हणाले। उद्या दुपारनंतर रेल्वेही बंद करण्याचा बच्चू कडूंनी काल इशारा दिला होता। नंदुरबारच्या माजी खासदार हिना गावितांनी भाजपमध्ये घरवापसी केली। मुंबईतील भाजप पक्ष कार्यालयामध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हिना गावितांनी भाजपमध्ये प्रवेश केला। यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती हेमलता शितोळे आणि भाजपचे माजी प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडावी यांनीही गावितांसोबत भाजपचं कमळ हाती घेतलं। राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष रामदास पाटील सुमठाणकर यांनी देगलूरमध्ये 30 माजी नगरसेवक, 4 माजी नगराध्यक्ष आणि 2 माजी जिल्हा परिषद सदस्यांसह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केला। या पक्षप्रवेशामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे। पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांना समन्स बजावलाय। समीर पाटलांनी रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये मानहानीचा दावा केला होता। या प्रकरणी पुढील सुनावणी 7 नोव्हेंबरला होणार असून धंगेकरांना न्यायालयामध्ये हजर राहण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत। कबूतरखान्याबाबत जैन समाजाच्या शिष्टमंडळानं महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांची भेट घेतली। मुंबईतील कबूतरखान्यांकरता लोकांना त्रास होणार नाही अशा पर्यायी जागांचा शोध घेऊन बीएमसीनं जागा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी जैन समाजाच्या शिष्टमंडळानं केली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर ग्रामीण इथल्या प्रगती गायकवाड या तरुणीचा साखरपुडा लंडनमधल्या आशुतोष पुंड या तरुणाशी व्हिडिओ कॉलद्वारे पार पडला। वेळ आणि अंतराच्या मर्यादा लक्षात घेऊन दोन्ही परिवारांनी आधुनिक पद्धतीनं साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला। व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून झालेला हा साखरपुडा चर्चेचा विषय ठरला आहे। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यामध्ये नदीपात्रातून रात्री बेरात्री अवैध वाळू उपसा होत असून महसूल प्रशासन कानाडोळा करत असल्याचा आरोप शिवसेना तालुका प्रमुख अमोल खिल्लारी यांनी केला। या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी खिल्लारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। तर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे। कर्जमाफी आणि अतिवृष्टी यामुळे आलेल्या नुकसानीची मदत न मिळाल्यानं परभणीत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर दगडफेक केली। या घटनेनंतर दगडफेक करणाऱ्या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यामध्ये नदीपात्रातून रात्री बेरात्री अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याचा आरोप शिवसेना तालुका प्रमुखानं केला। या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची आणि वाळू उपसा थांबवण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली। तर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील शिवसेनेनं दिलाय। राज्यात कृषी बियाण्यांना विक्री करता साथी ॲपच्या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये अनेक अडचणी येत आहेत। आज राज्यभरात कृषी केंद्र चालकांनी सरकार विरोधात बंद पुकारला। ऐन रब्बीच्या तोंडावर कृषी केंद्र संचालकांनी हा बंद पुकारल्यानं मोठी अडचण निर्माण झालेली आहे। जळगावामध्ये वक्फ बचाव समितीच्या नेतृत्वाखाली जीएस मैदानावर 2 तास धरणं आंदोलन करण्यात आलं। हजारो समर्थकांनी आंदोलनात शांततेत भाग घेतला। त्यानंतर निदर्शकांनी स्वतःहूनच पोलिसांकरवी अटक करून जेलभरो आंदोलन यशस्वी केलं। रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये उत्तर भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली। हवामान विभागानं आज रायगड जिल्ह्याला येलो अलर्ट दिलाय। 2974 मच्छीमारी नौका किनाऱ्यावर परतल्या आहेत। चिपळूणमध्ये खासदार नारायण राणेंच्या जनता दरबारात अचानक 15 ते 20 मिनिटं लाईट गेले।
सुरक्षा रक्षकांनी त्यांना वेढा घालून संरक्षण दिलं। विशेष म्हणजे जनता दरबारात महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दांडी मारली। हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा पुढील 3 महिन्यांमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे। जास्तीत जास्त नागरिकांनी मेट्रो वापरावी याकरता बाणेर बालेवाडीतील मेट्रो स्टेशनच्या परिसरात महापालिका 4 पार्किंग उभारणार आहे। त्यानंतर ते पीएमआरडीच्या मेट्रोकडे हस्तांतरित केलं जाणार आहेत। नागपूर महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर यांनी नागपूर जलग्राहक सेवा हे मोबाईल ॲप सुरू केलं आहे। या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना पाण्याशी संबंधित विविध सेवा घरबसल्या एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत। जनगणना 2027च्या तयारीचा एक भाग म्हणून जनगणना संचालनालयाकडून पुनर्चाचणी घेण्यात येणार आहे। जनगणनेच्या पहिल्या टप्प्याची म्हणजे घर यादी आणि घरगणनेची पुनर्रचना आणि पूर्व चाचणी 10 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे। नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा मतदारसंघात मतदार याद्यांमधील गोंधळाचा मुद्दा पुन्हा एकदा उफाळून आला। जुईनगर इथल्या नाझमीन काझी या मतदाराचा पत्ता सुलभ सार्वजनिक शौचालय असल्याचा उल्लेख करण्यात आलाय। त्यामुळे निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर मनसेने गंभीर शंका उपस्थित केली आहे। उल्हासनगर महापालिकेचे तब्बल 1,24,00,000 रुपयांचे स्टॉल्स गेल्या 8 महिन्यांपासून धूळ खात पडून आहेत। भाजपच्या महिला कार्यकर्त्यांना स्टॉल वाटप करायचं असल्यानं 8 महिन्यांपासून वाटप रखडलेलं आहे। त्यामुळे महिला बचत गट भाजप आमदारांच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहे। सावळ्या विठ्ठलाचे भक्त असलेल्या वारकऱ्यांकरता राज्य परिवहन महामंडळाकडून सोलापूरसह सांगली, सातारा, पुणे आणि अन्य विभागीय कार्यालयाच्या वतीनं राज्यातील विविध मार्गांवरून 550 एसटी बसेस धावणार आहेत। तर सोलापूर विभागीय कार्यालयाच्या वतीनं विविध 9 आगारांमधून 150 जादा बसेस वारकऱ्यांच्या सेवेकरता धावतील। कार्तिकी एकादशीचा मुख्य सोहळा 2 नोव्हेंबरला साजरा होतोय। या सोहळ्याकरता सुमारे 8 ते 10 लाख भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज आहे। प्रशासनाकडून तो अंदाज वर्तवला जातोय। त्यानुसार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने देखील भाविकांना सेवा देण्याकरता जोरदार तयारी सुरू केलेली आहे। दर्शन रांगेमध्ये पत्राशेड इथं कायमस्वरूपी 4 आणि तात्पुरते 4 असे 8 दर्शन मंडप उभारण्यात आलेले आहेत। उजनी धरण सध्या 110% भरलंय। धरणात 117 टीएमसी पाणी आहे। यंदा सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाला। त्यामुळे यंदा शेतीसाठीचे पहिले आवर्तन 20 जानेवारी नंतर सुटणार आहे। भुसावळ नगरपालिकेसमोर गेल्या 2 दिवसांपासून निवृत्त कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू होतं। मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी चर्चेअंती आंदोलकांना मागण्या मंजुरीचं आश्वासन दिल्यानं आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आलं। लातूर शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसानं पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली। मांजरा धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आल्यामुळे मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तसंच तेरणा नदीकाठच्या गावांनीही सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय। जळगाव जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका पिकांना बसलाय। सोयाबीन, कापूस, मका पिकाचं नुकसान झालंय, तर पपई, मोसंबी या फळबागांचं नुकसान झालंय। बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले मोन्था चक्रीवादळ अखेर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकले आहे। हे वादळ पुढील काही तासात काकीनाडा जवळच्या मच्छलीपट्टणम आणि कलिंगपट्टणम दरम्यान आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावरून जाणार आहे। सोने चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे। सोनं 4,300 रुपयांनी घसरलंय। 1,18,500 रुपये 10 ग्रॅमसाठी अशी सध्याची सोन्याची किंमत आहे। तर चांदी 6,500 रुपयांनी घसरून 1,47,000 प्रति किलोसाठी आपल्याला दर बघायला मिळतो। म्हाडाच्या पुणे, पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील 4,186 घरांच्या लॉटरीकरता अर्ज सादर करण्याची मुदत 20 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे। एक महत्त्वाची बातमी आपण टीव्ही स्क्रीनवर बघताय। या घडीची मोठी बातमी आहे। शिवसेना उबाठा यंदा जास्तीत जास्त तरुण उमेदवार देणार आहे। उबाठा तरुण उमेदवारांना संधी देण्याचा विचार करताय। उबाठा शिवसेना 60 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या माजी नगरसेवकांना संधी दिली जाणार नाही असं कळतं आहे। सूत्रांकडून ही माहिती मिळते आहे।
किमान 70% नवीन चेहरे देण्याचा विचार शिवसेना उभाठा करताय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अद्याप युतीची घोषणा केली नसली तरी दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या संयुक्त बैठका झालेल्या आहेत। यामध्ये प्रत्येक वॉर्डातील दोन्ही पक्षांची ताकद आणि प्रभाव याचा विचार करून जागा वाटप केलं जाणार आहे, तसा विचार सुरू आहे। अनेक माजी नगरसेवकांनी शिंदे सेनेत प्रवेश केलाय, त्यामुळे त्यांच्या जागी नवीन चेहरे मैदानात उतरवण्यात येणार आहेत। वॉर्डातील उमेदवार निश्चित करताना त्यांचा अनुभव, पक्षातलं त्यांचं योगदान लक्षात घेतलं जाणार आहे। तसंच त्यांचं वय हा सुद्धा यावेळेला फॅक्टर महत्त्वाचा ठरणार आहे। अजून एक मोठी बातमी आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांचा निवडणूक जिंकण्याबाबतचा वेगळाच पॅटर्न समोर आलाय। कोणाला चपटी द्यावी, कोणाला कोंबडं कापावं लागतं, कोणाला लक्ष्मी दर्शन करावं लागतं, हे आमच्या कार्यकर्त्यांना चांगलं माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करत होते, त्यावेळी सोळंके असं भलतंच बोलून गेलेत। या निवडणुकीमध्ये कसं मतदान घेतलं ते त्यांना चांगलं माहिती आहे आणि त्याच्यासाठी काय काय दारुगोळा लागतो शेवटच्या 2 दिवसात। कोणाला चपटी द्यावी लागते, कोणाला कोंबडं कापावं लागतं, कोणासाठी बकरं कापावं लागतं, कोणाला लक्ष्मी दर्शन घडवावं लागतं, हे सगळं त्याच्यामध्ये एक्सपर्ट बनलेले आहेत तुम्ही। भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांच्यानंतर धंगेकरांनी आता भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांना डिवचलेला आहे। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर सडकून टीका केल्यानंतर आता मोर्चा धंगेकरांनी वळवलाय भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांच्याकडे। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर आणि भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांच्या ट्विटर वॉर रंगलाय। धंगेकर यांच्याकडून बन यांचा डोरेमॉन असा उल्लेख करण्यात आलाय। धंगेकर यांच्या टीकेला बन यांनी सुद्धा जशास तसं उत्तर दिलंय। मी डोरेमॉन तर तुम्ही बावळट नोबिता, असं बन यांनी म्हटलं आहे। पक्ष फिरून आलेले रवींद्र धंगेकर गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये धिंगाणा घालण्याचं काम करतायत। आज त्यांनी माझ्यावर एका कार्टूनचं नाव घेऊन टीका केली आहे। डोरेमॉन म्हणून मला हिनवण्याचा प्रयत्न केला, परंतु डोरेमॉन म्हणणाऱ्या रवींद्र धंगेकरांना डॉबरमॅन म्हणून मी हिनवू शकतो, परंतु डॉबरमॅन म्हणण्याची आमची संस्कृती नाही। मी रवींद्र धंगेकरांना डॉबरमॅन म्हणणार नाही। त्याच कार्टून सिरीजमध्ये नोबिता नावाचं एक कार्टून आहे, ते बावळट आहे। हे बावळट कार्टून म्हणजे रवींद्र धंगेकर आहे, असा माझा आरोप आहे। नाही ना, आता जे आहे जरा बोलतायत काही लोक, पण त्यांना वेगळ्या वेगळ्या ठिकाणी उत्तर देईल। माझं त्याच्यावर आता ट्विट बीट होईल जरा उद्या। नाही ना, आता काय, आता मी काय नाही काही लोकांशी बोलत नाही, कारण त्यांची जरा उंची जरा बघावं लागेल मला। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी बघूयात। मॉडेल कॉलनीतील शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टमध्ये 1452 चौरस फूट जागेत भगवान दिगंबर जैन महावीरांचं मंदिर आहे। तिथे जैन समाजाचे नागरिक दर्शनाकरता येत असतात, असा अहवाल धर्मादाय आयुक्तांकडे पुणे विभागाच्या सहआयुक्तांनी सादर केला। पश्चिम आणि मध्य बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेलं मोन्था चक्रीवादळ भारताच्या किनारपट्टीवर धडकलं। यामुळे वादळ प्रभावित भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि वाऱ्यानं दाणादाण उडवून दिली। चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील काही भागात अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे। विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। लहान अंतरावरच्या उड्डाणांकरता 2 इंजिन असलेले SG-100 जातीचे प्रवासी विमान आता रशियाच्या मदतीने भारतात तयार होणार आहे। या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण करार मॉस्कोमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन यांच्यात झाला। या करारामुळे कमी अंतरावरील शहरं विमानसेवेने जोडणाऱ्या उडान या योजनेला गती मिळणार आहे। केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली।
सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून आयोगाच्या संदर्भ नियमांना मंजुरी देण्यात आलेली आहे। आपल्या शिफारशी सादर करण्याकरता आयोगाला 18 महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नशिराबाद परिसरातील राजकारणामध्ये मोठी उलथापालथ झाली। नशिराबाद गावातील शेकडो कार्यकर्ते आणि इतर पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला। पारोळ्यातील विचखेडे ते कळजी दरम्यान असलेल्या कंटेनरला बस चालकानं मागून धडक दिली। बसमधील 9 प्रवासी जखमी झाले। कंटेनरनं अचानक ब्रेक दाबल्यानं हा अपघात झाल्याची माहिती मिळते। भूम तालुक्यातील कुंथलगिरी इथल्या प्राचीन दिगंबर जैन सिद्धक्षेत्र मंदिरामध्ये झालेल्या चोरीचा निषेध करण्यात येतोय। यावेळी सकल जैन समाजाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती केली जाईल हे निश्चित करण्याकरता 6 महिन्यांमध्ये म्हणजेच 15 मार्च 2026 पर्यंत मानक कार्यप्रणाली तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले। हमी भावामध्ये कापूस विकण्याकरता राज्यात आतापर्यंत सुमारे 5 लाख शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे। कपास किसान ॲपवर नोंदणी झालेल्या माहितीचं प्रमाणीकरण केल्यानंतर केंद्रात कापूस आणण्याकरता स्लॉट देण्यात येणार आहेत। स्लॉटप्रमाणे आठवड्याभराच्या कालावधीत कोणत्याही दिवशी आणि केंद्रावर कापसाची विक्री करता येणार आहे। भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मंधना ही वनडे क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी कायम आहे। स्मृतीचे 828 गुण आहेत। तिने सध्याच्या विश्वचषकामध्ये न्यूझीलंड विरुद्ध 109 आणि बांगलादेश विरुद्ध नाबाद 34 धावा ठोकल्या। वनडेत सगळ्यात जलद 5000 धावांचा मान देखील स्मृतीनं मिळवला आहे। भारतीय एकदिवसीय संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर याला सिडनीतील रुग्णालयातील आयसीयूतून बाहेर हलवण्यात आलं असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे। त्यामुळे भारतीय संघासह चाहत्यांना दिलासा मिळाला। बेस्ट बसेसच्या अधिकाधिक मार्गावर प्रदूषणमुक्त आणि वातानुकूलित प्रवासाची अनुभूती घेता येणार आहे। बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात 157 इलेक्ट्रिक एसी बसेस दाखल झालेल्या आहेत। संपूर्ण सार्वजनिक वाहतूक प्रदूषणमुक्त केली पाहिजे त्या दिशेनं हे प्रयत्न आहेत। बेस्टला स्वतःच्या पायावर उभं राहण्याकरता सरकार मदत करेल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली। कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगातील अग्रगण्य कंपनी ओपन एआयनं भारतातील वापरकर्त्यांकरता मोठी घोषणा केली आहे। कंपनीनं ChatGPT Go ही आपली नवी सेवा 4 नोव्हेंबरपासून 1 वर्षाकरता मोफत उपलब्ध करून देण्याची घोषणा केलेली आहे। ही योजना केवळ मर्यादित कालावधीकरता नोंदणी करणाऱ्या वापरकर्त्यांकरता लागू असेल। जागतिक ई-कॉमर्स दिग्गज कंपनी Amazon पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर नोकर कपात करते। कंपनीत काम करणाऱ्या तब्बल 14,000 कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येणार आहे। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं मच्छीमारांना मासेमारी करता समुद्रात खोलवर जाता येत नाही। तसंच मासेही वादळामुळे जात असतात। त्यामुळे मच्छीमारांचे प्रचंड नुकसान होत आहे। बळीराजाप्रमाणे मच्छीमारांनाही सरकारनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीनं केली आहे। जर तुम्ही स्वस्त किंवा मध्यम श्रेणीतील स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आत्ताच घ्या, कारण येत्या काळात स्मार्टफोनच्या किमती वाढण्याची दाट शक्यता आहे। या वर्षाच्या चौथ्या तिमाहीपासून बजेट स्मार्टफोन्सच्या किमती 10% वाढतील असा अंदाज आहे। मुंबई महापालिका वगळता 28 महापालिकांच्या प्रभाग आरक्षणाची सोडत 11 नोव्हेंबरला काढण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगानं दिले आहेत। ठाणे, नवी मुंबई, पुणे, कल्याण, डोंबिवली, विरार, वसईमध्ये सर्व महापालिका आयुक्तांना तसे आदेश दिले गेलेत। हरकती सूचनांवर सुनावणी झाल्यानंतर 2 डिसेंबरला प्रभागांच्या आरक्षणावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे। शुक्रवारपासून राज्यातील पाऊस कमी होत असून शनिवारी 1 नोव्हेंबरपासून राज्यात कोरडं वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। आज आणि उद्या मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे। विदर्भात अतिमुसळधार तर इतर भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे। नागपुरामध्ये बच्चू कडू, राजू शेट्टी, वामन सटप, महादेव जानकर या शेतकऱ्यांसोबत आणि आंदोलनकर्त्यांसह रस्त्यावर झोपले। आंदोलनस्थळी असलेल्या रस्त्यावर सगळे नेते झोपले होते।
पश्चिम आणि मध्य रेल्वेनं गेल्या काही वर्षात तब्बल 500 कोटी रुपयांचं पाणी बिल थकवलंय। पश्चिम रेल्वेनं मुंबई महापालिकेचे तब्बल 328 कोटी रुपयांचं पाणी बिल भरलेलं नाहीये, तर मध्य रेल्वे पाणी बिलाचं एकूण 172 कोटी रुपये मुंबई महापालिकेला देणं बाकी आहे। समृद्धी महामार्गावर शहापूर जवळ चालत्या बसनं अचानक पेट घेतला। सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही। बस चालकाच्या सतर्कतेमुळे बसमधील 14 प्रवासी थोडक्यात बचावले। घरफोडी प्रकरणातील